चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा गजाआड। विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई। उल्हासनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रकार घडला होता। चाकूचा धाक दाखवून 21,000 रुपये आरोपीने लुटले होते। घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी हा फरार होता। पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कॅम्प 4 मधील सर्टिफाय हायस्कूलच्या बाजूला सापळा रचून संजय रतन राठोड ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून 21,000 रुपये चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केलाय। दरम्यान न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सोडवण्यात आली। या प्रकरणी अधिकचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। नमस्कार। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता। यामध्ये दिनांक 22/8/2025 रोजी सदरच्या आरोपीने या रिक्षामधील इतर सहप्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते। त्यांचे जवळपास 21,000 रुपये त्यांनी ओढून नेले होते। त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत होते। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने त्यांनी सदर जो अनोळखी आरोपी होता त्याची ओळख पटवली आणि त्याला आज रोजी गुन्ह्यात अटक केलेली आहे। गुन्ह्यात वापरलेले हत्यार, त्यानंतर त्यांनी जबरीने नेलेले 21,000 रुपयाची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। पुढील तपास जे आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत। यामध्ये या इसमावरती आणखी काही गुन्हे आहेत का याचीही तपासणी करत आहेत।